नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे शेवलाची भाजी। याच्यामध्ये मी आंबाडी सुकट घालणार आहे। आंबाडी सुकट घातलेली शेवलाची भाजी खूप छान लागते आणि ही मला माझ्या आजीने शिकवली। आता मी शेवलं स्वच्छ करून घेणार आहे। तर मी गावी गेली होती तर येताना शेवलं घेऊन आली, त्याची भाजी मी तुम्हाला आता ही बनवून दाखवते। तर ह्याच्यावरची शेवलाची काढून घ्यायची आणि जी पिवळी बाजू असते ना वरती ती काढून टाकायची, कारण त्याला खूप खाज असते। ते काढून झाल्यानंतर ही शेवलं सर्व स्वच्छ करून घ्यायची आणि त्याचे जे दांडे असतात ना ते दांडेही सोलून घ्यायचे। जसे आपण आळूच्या दांड्यांचे कसे साल काढून घेतो त्याप्रमाणे ती साल काढून घ्यायची आणि मग ही बारीक चिरून घ्यायची। आता मी शेवलं बारीक चिरून घेते। नंतर जे दांडे मी त्याची साल वगैरे काढून घेतले, सोलून घेतलेत, ते बारीक चिरून घेणार आहे आणि हे सर्व मी एका कुकरमध्ये काढून घेणार आहे। आणि हो, ही भाजी धुवायला गरम पाणीच वापरावं, कारण ह्या भाजीला खूप खाज असते आणि आपण हाताने वगैरे धुतो ना मग ती खाज आपल्या हाताला लागते। त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये गरम पाणी वापरूनच ही भाजी बनवायची, म्हणजे धुवायला शिजायला वगैरे गरम पाणीच घालायचं। तर हे दांडे वगैरे कापून झाले की मग मी ह्याच्यामध्ये पाला कापून घेणार आहे। हा पाला मी नाण्याच्या झाडाचा घेतला आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये भोंड्याची फुलं किंवा भोंड्याचा पालाही वापरतात। आमच्याकडे नाण्याचा पाला किंवा भोंड्याचा पाला हे दोन्ही वापरतात। आता मी हा पाला बारीक चिरून घेणार आहे आणि हे सर्व मी एका कुकरमध्ये काढून घेणार आहे आणि अगदी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। पण त्याच्यासाठी मी गरम पाणीच वापरणार आहे, तुम्ही गरम पाणीच वापरा। तर हे सर्व कापून झाल्यानंतर मी अगदी ह्याने 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि कुकरला मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। 3 शिट्ट्या काढून ते पाणी जे असतं ना ते काढून टाकायचं, जेणेकरून ह्याची खाज जी असते ना ती निघून जाते आणि घशाला खवखवतही नाही। आता मी कुकर गॅसवरती ठेवून 3 शिट्ट्या काढून घेते आणि तोपर्यंत ह्याच्यामध्ये दुसरं जे साहित्य घालायचे ते मी तुम्हाला दाखवते। त्या साहित्यामध्ये मी आंबाडी सुकट स्वच्छ करून घेतले, म्हणजे त्याची नाकं वगैरे सर्व तोडून घ्यायचं आणि मग ती स्वच्छ करून घ्यायची आणि ते सर्व गरम पाण्याने सुकट वगैरे धुवून घ्यायची। त्याच्यामध्ये थंड पाणी जराही घालू नका, गरम पाण्यात जेवढे कराल ना तेवढं पटकन शिजतंही आणि खाजही येत नाही ह्याला। आता मी कुकर गॅसवरती ठेवून घेतला आणि ह्याला 3 शिट्ट्या काढायला ठेवून दिलं। मी तुम्हाला आता जे त्याच्यामध्ये घालायचं साहित्य आहे ते दाखवते। त्याच्यासाठी मी आंबाडी सुकट घेतले 1 वाटी, अगदी स्वच्छ करून घेतली ती। नंतर त्याच्यामध्ये मसाले जे घालतो ना आपण, ते मसाले आपले नेहमीचेच असतात घरामध्ये, ते सर्व आपण मसाले ह्याच्यामध्ये घालायचे। मी ह्याच्यामध्ये गरम मसाला, हळद, लाल मसाला, मीठ, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा आणि आंबोशी घेतली। हे आंबोशी जर तुमच्याकडे नसेल तुम्ही कच्चा आंबाही घालू शकता। आता माझ्याकडे कच्चा आंबा नाही म्हणून मी आंबोशी घालते। आणि त्याच्यासाठी मी 2 चमचे तांदूळ, थोडंसं खोबरं सुकं, 1.5 चमचा त्याच्यामध्ये मी धने घेतलेत आणि 1 चमचा बडीशोप घेतले। ह्याचं मी सुकं वाटण बनवणार आहे आणि मग ते ह्याच्यामध्ये घालायचं। ह्या वाटणाने ह्या शेवलाच्या भाजीला खूप छान चव येते। तर हे सर्व करून झाल्यानंतर मी सुकं वाटण आहे ती तयारी करते आणि मी कुकर थंड करून घेतलं आहे ना, तर ते जे शेवलाची भाजी आहे त्याचं पाणी काढून घेते। हे पाणी अगदी आपल्या कोऱ्या चहासारखं लाल निघतं। हे पाणी फेकून द्यायचं आणि परत एकदा कुकरमध्ये पाणी घालून 2 शिट्ट्या काढून तेही पाणी फेकून द्यायचं। ह्याच्यामुळं शेवलाच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही, की काही लोक म्हणतात की पाणी काढून टाकलं की चव जाते वगैरे, असं काही होत नाही। अशा प्रकारे खूप छान चव असते या भाजीला। आता मी सुकं वाटण बनवते। त्याच्यासाठी मी 2 चमचे तांदूळ घेतलेत अख्खे आणि 1-1.5 चमचा त्याच्यामध्ये धने अख्खे आणि 1 चमचा बडीशोप घातले आणि जो खोबऱ्याचा छोटासा तुकडा घेतला आहे ना तो ह्याच्यामध्ये मी बारीक करून घालून घेणार आहे। हे वाटण अगदी एकदम बारीक, म्हणजे पेस्ट वगैरे बनवायची नाही, याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही। हे थोडंसं रवाळ असं बारीक करून घ्यायचं। अशा प्रकारे हे रवाळ असलं ना की हे पटकन शिजतं, चवही खूप छान येते। हे साहित्य आता मी बाजूला करून आणि
जे शेवळ शिजून घेतलं आहे ना त्याला मी करून आता हे मी रवी घेतले आणि त्याने हे शेवळ चांगलं घाटून घेणार आहे. अगदी हे घाटून चांगलं बारीक करून घ्यायचं. खूप मोठे मोठे तुकडे नाही राहून द्यायचे याच्यामध्ये. चांगलं बारीक करून घेतल्यानंतर मग मी आता फोडणीची तयारी करते. फोडणीसाठी मी कढई गरम करून घेतले. त्याच्यामध्ये आता मी 1 ते 1.5 पळी तेल घालून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं ना की मग ह्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या ज्या मी घेतल्यात त्या ठेचून घालणार आहे. लसूण चांगली तडतडली ना की मग ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं. कांदा लसूण चांगला परतला ना की ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातलं ना की हा कांदा पटकन गुलाबी रंगावरती येतो. म्हणून तुम्ही चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेऊ शकता किंवा थोडंसं घालून बाकी नंतरही घालू शकता. आता मी मीठ घालून हा कांदा चांगला परतून घेते. नंतर जी आंबाडी सुकट मी स्वच्छ करून धुवून ठेवली होती ती ह्याच्यामध्ये घालून परतून घेणार आहे. आणि सोबतच ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळदही घालून घ्यायची. हळद आणि तेलामध्ये सुकी मच्छी भाजली की त्याची चव खूप छान लागते. आता मी चांगलं 1 मिनिटभर ही सुकट भाजून घेणार आहे. हे सर्व चांगलं भाजून झालं का जे सुकं वाटण मी बनवून ठेवलं आहे ना म्हणजे तांदूळ, धणे, बडीशोप आणि खोबरं ते ह्याच्यामध्ये घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचं. ही भाजी बनवायला थोडा वेळ लागतो पण खायला खूप छान लागते. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आणि ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद पहिलीच घालून घेतले त्याच्यामुळं ते बाकी घालायची गरज नाही पडत. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. 1 मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं. तर जी शेवलाची भाजी मी उकडून घाटून घेतली होती ती ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. भाजी घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं. कारण सुकट शिजायला थोडंसं पाणी लागतं. आणि किती घट्ट ठेवायचं हे तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा अंदाजानुसार करू शकता. कारण की कोणाकोणाला घट्ट आवडतं, कोणाकोणाला पातळही आवडते ही भाजी. त्याच्यामुळं पाणी तुमच्या हिसाबानेच घालून घ्या. आता मी ही सर्व भाजी चांगली एकजीव करून घेते आणि मग ह्याच्यामध्ये अजून मी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. पाणी घालून झाल्यानंतर जी मी आंबोशी ठेवली होती ना ती स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही कच्चा आंबा वापरलात तर खूपच छान. नसलं आपल्याकडे तर ती आंबोशी घालू शकतो. तर आंबोशी म्हणजे आमच्याकडे आंब्यांना चिरून पातळ पातळ त्याला मीठ लावून सुकवतात. अगदी ही वर्षभर चांगली टिकते. चांगली कडक सुकवून घेतली ना की मग वर्षभर त्याला बुरशी वगैरे काहीच येत नाही. पावसाळी वापरू शकतो कारण पावसाळी कच्चे आंबे मिळत नाहीत. आता मी ह्याच्यामध्ये आंबोशी घालून ह्याच्यावरती झाकण ठेवलं तरी चालेल. आता मी आंबोशी घालून एकजीव करून घेणार आहे आणि एक 5 ते 10 मिनटं ही भाजी चांगली शिजवून घेणार आहे. अगदी चांगली उकळून घ्यायची जेणेकरून जी आंबोशी घातली तीही चांगली शिजली जाते आणि सुकटही चांगली शिजली जाते. कच्चा आंबा असला तर खूप वेळ शिजायला नाही लागत. पण ही सुकलेली आंबोशी आहे ना त्याच्यामुळं हिला 10 मिनटं शिजायला लागतातच. आता ही भाजी मी चांगली शिजवून घेते. शिजल्यानंतर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. तर ही भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.